नमस्कार विद्यार्थी मित्र हो. इयत्ता 12वी विषय मराठी भाग 5 व्याकरण यामधील समास हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. कृतींच्या सरावासह तसेच दिलेला जो स्वाध्याय आहे तो स्वाध्यायही आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण केलेला आहे. समासाच्या प्रत्येक प्रकारावरील भरपूर उदाहरणे देण्याचा मी प्रयत्न केला आहे, जेणेकरून आपल्याला समास या घटकावरील ज्या काही कृती विचारल्या जातील तर त्या सर्व कृती तुम्हाला सहजपणे सोडवता येतील अशी तयारी तुमची या घटकाची नक्की होईल. चला तर मग आपण समास हा घटक अभ्यासूया. सर्वप्रथम आपण समास म्हणजे काय ते समजून घेऊया. पहा, जेव्हा दोन शब्द एकमेकांशेजारी येतात तेव्हा त्यांच्यातील विभक्तीचे प्रत्यय किंवा त्यांचा संबंध दाखवणारे इतर शब्द गाळून त्यांचा एक जोडशब्द आपण बनवतो. शब्दांच्या अशा एकीकरणाला समास असे म्हणतात. समास हा शब्द सम अधिक अस या संस्कृत धातूपासून तयार झाला असून त्याचा अर्थ एकत्र करणे असा आहे. आपण ही व्याख्या उदाहरणाद्वारे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊया. पहा, लोकप्रिय, लोकांना प्रिय म्हणजे लोकांना प्रिय या दोन शब्दांपासून लोकप्रिय हा एकच जोडशब्द तयार झाला आहे. हा जोडशब्द तयार होत असताना पहा, लोकांना या शब्दामधील ना हा विभक्तीचा प्रत्यय निघून गेलेला आहे आणि लोक आणि प्रिय हे दोन शब्द एकत्र आले आणि लोकप्रिय हा एक जोडशब्द तयार झाला. यालाच आपण सामासिक शब्द असं म्हणणार आहोत. दुसरं उदाहरण आहे राजाश्रय. राजाचा आश्रय. इथे सुद्धा चा हा विभक्तीचा प्रत्यय निघून गेलेला आहे. राजा आणि आश्रय हे शब्द एकत्र आले आणि राजाश्रय असा एक जोडशब्द तयार झाला. बटाटे वडा म्हणजे बटाटे घालून तयार केलेला वडा. आता इथे बटाटे हा पहिला शब्द आहे आणि शेवटचा शब्द वडा असा आहे आणि याच्यामध्ये आलेले जे तीन शब्द आहेत ते निघून गेलेले आहेत आणि बटाटे वडा हा एकच जोडशब्द तयार झाला. यालाच आपण सामासिक शब्द असं म्हणतो. आणि अशा पद्धतीनं इतर सगळी जी उदाहरणं आहेत म्हणजे प्रतिदिन, प्रत्येक दिवशी, भीमार्जुन, भीम आणि अर्जुन, देवघर, देवासाठी घर, क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण आणि अशा पद्धतीनं आपण जर ही उदाहरणं लक्षात घेतली तर ही व्याख्या अधिक चांगल्या प्रकारे आपल्या लक्षात येईल की जेव्हा दोन शब्द हे एकमेकांशेजारी येणार आहेत तेव्हा त्यांच्यातील जे विभक्तीचे प्रत्यय असतील किंवा त्यांचा संबंध दाखवणारे जे इतर शब्द आहेत तर ते निघून जातात आणि त्यांचा एक जोडशब्द आपण बनवतो आणि अशा पद्धतीनं हे जे काही दोन शब्द एकत्र येतात या एकीकरणालाच समास असं म्हणतात. आता आपण पुढे जाऊ. आता इथे पहा, आपल्या पुस्तकातील काही वाक्य दिलेली आहेत. पहा, इथे कृती आपल्याला काय सांगितलेली आहे की खालील वाक्य वाचून त्यातील अधोरेखित शब्दांची वैशिष्ट्ये लक्षात घ्या. पहा, मी पहिलं वाक्य वाचतो. सैनिक सीमेवर पहारा करताना प्रतिक्षण सतर्क असतात. आपण जर इथे बघितलं तर प्रतिक्षण हा काय आहे, इथे अधोरेखित केलेला शब्द आहे. त्याने आपले तन मन धन राष्ट्रार्पण केले. इथे राष्ट्रार्पण या शब्दाला अधोरेखित केलेला आहे. सत्सद विवेक बुद्धी असणारी व्यक्ती योग्यायोग्यतेचा विचार करतेच. इथे योग्यायोग्यतेचा या शब्दाला अधोरेखित केलेला आहे. आणि लंबोदराला मोदक प्रिय आहेत तर इथे लंबोदर या शब्दाला अधोरेखित केलेला आहे. आपण जर बघितलं तर हे जे अधोरेखित केलेले शब्द आहेत तर हे शब्द दोन शब्द जे आहेत तर ते एकत्र येऊन तयार झालेले शब्द आहेत. म्हणजे पहा, प्रति आणि क्षण हे दोन शब्द एकत्र आलेले आहेत. राष्ट्र आणि अर्पण हे दोन शब्द एकत्र येऊन राष्ट्रार्पण शब्द तयार झाला. योग्य आणि अयोग्य हे दोन शब्द एकत्र आले आणि योग्यायोग्यता हा शब्द तयार झाला. लंब आहे ज्याचे उदर असा तो, अर्थातच गणपती. तर इथे
हा लंबोदर शब्द जो आहे तो त्या प्रकारे तयार झालेला आहे. आता पहा, अधोरेखित शब्दांमध्ये दडलेले 2 शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा असं सांगितलेलं आहे. आता पहा, प्रतिक्षण अर्थातच इथे प्रति आणि क्षण हे 2 शब्द एकत्र आलेले आहेत आणि प्रतिक्षण असा शब्द तयार झाला. आपण इथे काय करू, प्रतिक्षण या शब्दाचा विग्रह सुद्धा पाहू. तर प्रत्येक क्षणाला असा या शब्दाचा विग्रह आहे. पहा, दुसरा शब्द आहे राष्ट्रार्पण. तर राष्ट्र आणि अर्पण हे 2 शब्द इथे ह्या राष्ट्रार्पण शब्दामध्ये लपलेले आहेत आणि राष्ट्राला अर्पण असा राष्ट्रार्पणचा विग्रह होतो. योग्यायोग्य याच्यामध्ये योग्य आणि अयोग्य असे 2 शब्द आलेले आहेत आणि योग्य किंवा अयोग्य असा योग्यायोग्यचा विग्रह होतो. आता पहा, लंबोदर, इथे लंब आणि उदर हे 2 शब्द एकत्रित आलेले आहेत आणि लंब म्हणजेच मोठे आहे, उदर म्हणजेच पोट, ज्याचे तो अर्थातच गणपती. अशा पद्धतीनं आपण हे शब्द जे आहेत तर त्या शब्दामध्ये जे काही दडलेले 2 शब्द आहेत तर ते ओळखलेले आहेत. हे समासाचे शब्द आहेत, हे आता आपल्या लक्षात आलेलं आहे. आता पहा, सामासिक शब्द कशाला म्हणायचं ते आपण समजून घेऊया. समासात ज्या 2 शब्दांचा एक जोडशब्द तयार होतो त्यास सामासिक शब्द असे म्हणतात. आता आपण जी उदाहरणं पाहिली आतापर्यंत तीच घेऊ. पहा, लोकप्रिय, राजाश्रय, बटाटेवडा, प्रतिदिन, भीमार्जुन, देवघर, क्रीडांगण ह्या प्रत्येक शब्दामध्ये 2 शब्द एकत्र आलेले आहेत आणि एकच जोडशब्द तयार झालेला आहे. म्हणजे लोकांना प्रिय, लोकप्रिय, राजाचा आश्रय, राजाश्रय, बटाटे घालून तयार केलेला वडा, बटाटे वडा, प्रत्येक दिवशी म्हणजेच प्रतिदिन, भीम आणि अर्जुन, भीमार्जुन, देवासाठी घर, देवघर, क्रीडेसाठी अंगण, क्रीडांगण. अशा पद्धतीनं 2 शब्दांचा एकच जोडशब्द तयार झालेला आहे. यालाच आपण सामासिक शब्द असं म्हणणार आहोत. आत्ता आपण जे काही उदाहरणं आपल्याला दिलेली होती तर ती सुद्धा आपण इथे घेऊ. पहा, प्रतिक्षण, प्रति आणि क्षण, राष्ट्रार्पण, राष्ट्र आणि अर्पण, योग्यायोग्य, योग्य किंवा अयोग्य, लंबोदर, लंब आहे ज्याचे उदर असा तो, म्हणजे लंब आणि उदर या 2 शब्दांपासून लंबोदर हा शब्द तयार झालेला आहे. म्हणजे समासामध्ये ज्या 2 शब्दांचा एक जोडशब्द तयार होतो त्यालाच आपण सामासिक शब्द असं म्हणणार आहोत. आता सामासिक शब्दाचा विग्रह म्हणजे काय ते आपण पुन्हा एकदा समजावून घेऊया. पहा, सामासिक शब्द कोणत्या शब्दांपासून तयार झाला हे स्पष्ट करण्यासाठी आपण त्याची फोड करून दाखवतो. या फोड करून दाखविण्याच्या पद्धतीला सामासिक शब्दाचा विग्रह असे म्हणतात. म्हणजे विग्रह हा शब्द जो आहे तो म्हणजे त्या दिलेल्या सामासिक शब्दाची फोड आपण जी करतो त्याला विग्रह असं म्हणणार आहोत. उदाहरणार्थ पहा, तेच शब्द आपण घेतो आहोत. समजा सामासिक शब्द लोकप्रिय असेल तर त्याचा विग्रह आपण कसा करून दाखवतो, तर लोकांना प्रिय, म्हणजे लोकप्रिय या शब्दाची फोड लोकांना प्रिय अशी आपण केलेली आहे. यालाच आपण विग्रह असं म्हणणार आहोत. राजाश्रय, राजाचा आश्रय, बटाटे वडा, बटाटे घालून तयार केलेला वडा, प्रतिदिन, प्रत्येक दिवशी, भीमार्जुन, भीम आणि अर्जुन, देवघर, देवासाठी घर, क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण. आता आपण जी उदाहरणं पुस्तकातली पाहणार आहोत तर ती पहा की ज्ञानामृत आणि ज्ञानामृत या शब्दाचा जो विग्रह आहे तो आपण कसा करतो, तर ज्ञानरूपी अमृत असाही त्याचा विग्रह होतो किंवा ज्ञान हेच अमृत असाही या ज्ञानामृत शब्दाचा विग्रह होतो. घरोघर या शब्दाची फोड आपण कशी करतो, प्रत्येक घरी, अहोरात्र, म्हणजेच दिवस आणि रात्र अशा पद्धतीनं त्याचा अहोरात्रचा विग्रह होईल. आणि जितेंद्रिय म्हणजे जिंकली आहेत इंद्रिये ज्याने असा तो, त्याला आपण जितेंद्रिय असं म्हणतो. म्हणजे जितेंद्रिय शब्दाचा विग्रह हा अशा प्रकारे केलेला आहे. म्हणजे जो सामासिक शब्द आपल्याला दिलेला असतो त्याची फोड करून दाखविण्याची जी पद्धत आहे त्यालाच आपण विग्रह असं म्हणणार आहोत. आता आपण समासाचे जे प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत तर त्याविषयी आपण पहिल्यांदा कोणकोणते प्रकार आहेत ते कसे पडतात ते समजावून घेऊया. 5 समासात कमीत कमी 2 शब्द असावे लागतात. म्हणजे आत्ता आपण जे काही सामासिक शब्द बघितले त्या प्रत्येक सामासिक शब्दामध्ये प्रत्येकी 2 शब्द आलेले आहेत.
त्या प्रत्येक शब्दाला पद असे म्हणतात. म्हणजे हे जे काही दोन शब्द आहेत त्यातल्या प्रत्येक शब्दाला पद असं आपण व्याकरणाच्या भाषेमध्ये म्हणणार आहोत. त्या दोन पदांपैकी म्हणजेच ह्या दोन शब्दांपैकी कोणत्या पदाला प्राधान्य आहे म्हणजेच कोणत्या शब्दाला महत्व आहे यावरून समासाचे 4 प्रकार पडतात. म्हणजे या सामासिक शब्दामध्ये जे दोन शब्द आपल्याला दिलेले असतात त्या दोन शब्दांपैकी कोणता शब्द महत्वाचा आहे यावरून समासाचे 4 प्रकार पडतात. ते आपण आता पाहणार आहोत. पहा, इथे हा एक तक्ता आहे. हा तक्ता तुम्हाला समजला की मग पहिलं पद महत्वाचं असतं, मग दुसरं पद कसं महत्वाचं असतं, दोन्ही पदं महत्वाची कशी असतात आणि दोन्ही पदं महत्वाची नसतात, तर तिसऱ्याच पदाचा बोध होतो. हे कसं ते आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊया. पहा, दररोज असा शब्द आहे सामासिक शब्द, त्याचा विग्रह अर्थातच प्रत्येक दिवशी असा होतो. मग इथे पहा, महत्वाचा शब्द जो आहे तो दर असा आहे. मग याच्यामध्ये कोणतं पद महत्वाचं, कोणता शब्द महत्वाचा आहे, तर पहिला शब्द महत्वाचा आहे आणि म्हणून इथे पहिले असं मी शेवटी कोणते पद महत्वाचे या कॉलम मध्ये दिलेला आहे. पहा, यथाशक्ती, शक्तीप्रमाणे. इथे महत्वाचा शब्द यथा असा आहे आणि कोणतं पद महत्वाचं, तर अर्थातच पहिले. आता पहा, तिसरा शब्द इथे घर जावई, घरातील जावई. इथे मात्र जावई हा शब्द महत्वाचा आहे म्हणजे दुसरे पद महत्वाचं आहे. तोंडपाठ, तोंडाने पाठ. इथे सुद्धा दुसरा शब्द पाठ हा महत्वाचा आहे. राम लक्ष्मण. इथे मात्र राम आणि लक्ष्मण, राम लक्ष्मण ही दोन्ही पदं महत्वाची आहेत. 4, 5, 4 किंवा 5 ही दोन्ही पदं महत्वाची आहेत. आता 7वा शब्द पहा, इथे निळकंठ. इथे मात्र ही दोन्ही पदं महत्वाची नाहीत कारण निळा आहे कंठ ज्याचा तो असा तो शंकर, म्हणजे इथं दोन्ही पदं महत्वाची नाहीत. आणि अनंत, नाही अंत ज्याला तो असा परमेश्वर. इथे सुद्धा दोन्ही पदं महत्वाची नाहीत. अशा पद्धतीनं कोणतं पद महत्वाचं आहे दिलेल्या सामासिक शब्दामध्ये यावरून त्याचा प्रकार जो आहे तर तो आपल्याला ठरवता येतो. आणि असे 4 प्रकार जे आहेत तर ते समासाचे कोणतं पद महत्वाचं आहे यावरून पडतात. आता ते आपण पाहणार आहोत. पहा, समासात कोणते पद अथवा पदे महत्वाची असतात यावरून समासाचे 4 मुख्य प्रकार पडतात. म्हणजे समजा पहिलं पद महत्वाचं असेल तर तो समासाचा प्रकार कोणता, दुसरे पद महत्वाचे असेल तर त्या समासाला आपण काय म्हणायचं, दोन्ही पदं महत्वाची असतील तर तो समास कोणता, आणि दोन्ही पदं महत्वाची नसून त्याऐवजी तिसऱ्याच पदाचा बोध होतो तेव्हा त्या समासाचं नाव काय आहे, तर ते आपण पाहणार आहोत. हे समासाचे 4 मुख्य प्रकार आहेत. पहा, पहिलं पद महत्वाचे असलेले अर्थातच तो अव्ययीभाव समास. दुसरे पद महत्वाचे असलेले तो तत्पुरुष समास. दोन्ही पदे महत्वाची असलेले द्वंद्व समास. आणि दोन्ही पदे महत्वाची नसून त्यांनी सूचित केलेले वेगळेच पद महत्वाचे याला आपण बहुव्रीही समास असं म्हणणार आहोत. म्हणजे पहा, समासाचे 4 मुख्य प्रकार आहेत. दिलेल्या सामासिक शब्दामध्ये कोणतं पद महत्वाचं आहे यावरून हे 4 प्रकार पडतात. जर दिलेल्या सामासिक शब्दामध्ये पहिलं पद महत्वाचं असेल तर तो अव्ययीभाव समास, दुसरं पद महत्वाचं असेल तत्पुरुष समास, दोन्ही पद महत्वाची असतील तर द्वंद्व समास, आणि दोन्ही पद महत्वाची नसून त्यांनी सूचित केलेलं वेगळेच पद असेल तर तो बहुव्रीही समास. अशा पद्धतीनं हे जे 4 समास आहेत तर ते आपण इथे आता बघितलेले आहेत. पहा, इथे आपण पुन्हा आपल्या पुस्तकातला हा तक्ता घेतलेला आहे की पहिलं पद प्रधान म्हणजे महत्वाचं, तर त्याचं समासाचं नाव कोणतं आहे, आता आपण बघितलं अव्ययीभाव समास. आता त्याची उदाहरणं काय आहेत, प्रतिदिन म्हणजे प्रत्येक दिवशी, दिवसेंदिवस म्हणजे तरी सुद्धा प्रत्येक दिवशी. दुसरे पद प्रधान असेल तर अर्थातच त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर तो तत्पुरुष समास असतो. आता त्याचं उदाहरण काय, तर सूर्योदय आणि अनपेक्षित. सूर्योदय म्हणजे सूर्याचा उदय, अनपेक्षित म्हणजे अपेक्षित नसलेले. आता दोन्ही पदे प्रधान असणारा तो द्वंद्व समास, आणि त्याची उदाहरणं काय आहेत, खरे खोटे म्हणजे खरे किंवा खोटे, भाजीपाला भाजीपाला वगैरे. अशा पद्धतीने त्याचा विग्रह होणार आहे. आता चौथा प्रकार बघा की दोन्ही पदातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. म्हणजे दोन्ही पद महत्वाची नसून तिसऱ्याच पदाचा जेव्हा बोध होतो तेव्हा त्याला आपण बहुव्रीही समास म्हणतो. उदाहरणार्थ अथांग म्हणजे ज्याचा थांग लागत नाही असा, आणि सनात नाथासहित म्हणजे सहबहुव्रीही समासाचं ते उदाहरण आहे. अशा पद्धतीनं कोणतं पद महत्वाचं आहे यावरून हे समासाचे मुख्य 4 प्रकार पडतात. या इयत्तेमध्ये म्हणजे आपल्या 12वी मध्ये आपण समासाच्या 4 मुख्य प्रकारांचा आणि त्यातील 2 समासांच्या उपप्रकारांचा अभ्यास करणार आहोत. म्हणजे आपल्या इयत्ता 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये हे 4ही समास आपण पाहणार आहोत, पण त्यातील 2 समासांचे पोट प्रकार सुद्धा आपल्याला अभ्यासायचे आहेत. तर
ते आपल्याला कोणते अभ्यासाचे प्रकार ते आपण बघूया. पहा, इथे समासाचे प्रकार दिलेले आहेत. तर पहिला प्रकार आपण बघितलेला आहे अव्ययीभाव समास, दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समास आणि त्याचे उपप्रकार जे आहेत ते म्हणजे विभक्ती तत्पुरुष समास, कर्मधारय समास आणि द्विगु समास. आता तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास आणि त्याचे उपप्रकार आहेत इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास. आणि चौथा मुख्य प्रकार आहे बहुव्रीही समास. अशा पद्धतीनं समासाचे हे 4 प्रकार आहेत. त्यापैकी तत्पुरुष समास आणि द्वंद्व समास यांचे पोट प्रकार जे आहेत ते सुद्धा आपल्याला अभ्यासायचे आहेत. आता यामधील आपण पहिला मुख्य प्रकार जो आहे तो बघूया, तो आहे अव्ययीभाव समास. आता अव्ययीभाव समास कशाला म्हणायचं हे आपण समजून घेतलं तर फार सोपं आहे. पहा की इथे कृती दिलेली आहे पुस्तकामध्ये आपल्याला की खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा. तर आपण काय करू, एक वाक्य वाचू आणि त्याच्यामध्ये आलेला जो सामासिक शब्द आहे तो कोणता आहे तर तो आपण पाहूया. पहा, वाक्य आहे पहिलं, वैभव वर्गातील कोणत्याही तासाला गैरहजर राहत नाही. अर्थातच इथे गैरहजर हा सामासिक शब्द आहे, त्याला आपण अधोरेखित केलेला आहे. नागरिकांनी गरजू विद्यार्थ्यांना यथाशक्ती मदत केली. इथे आपण जर बघितलं या वाक्यामध्ये तर यथाशक्ती हा सामासिक शब्द आलेला आहे. आता तिसरा पहा की रस्त्याने चालताना जाहिरातींचे फलक सध्या पावलोपावली दिसतात. अर्थातच इथे पावलोपावली हा काय आहे, सामासिक शब्द आहे. इथे जर आपण बघितलं तर गैरहजरमध्ये गैर हा उपसर्ग आहे, यथाशक्तीमध्ये यथा हा उपसर्ग आहे आणि गैर यथा ही काय आहेत, अव्यय आहेत. पावलोपावली तर इथे आपण जरी आपल्याला इथं कुठे अव्यय दिसत नसलं तरी सुद्धा प्रत्येक पावलावर असाच आपण त्याचा विग्रह करत असतो आणि म्हणून पावलोपावली हे सुद्धा अव्ययीभाव समासाचं उदाहरण आहे. आता पहा की आपण जे काही अधोरेखित केलेले सामासिक शब्द आहेत तर त्यांची वैशिष्ट्ये आपल्याला काय आहेत तर ते इथे समजून घ्यायचं आहे. तर अधोरेखित केलेल्या शब्दांमध्ये सामासिक शब्दातील 2 पदांपैकी पहिले पद महत्त्वाचे असून ते बहुधा अव्यय आहे. म्हणजे बघा, गैर, यथा, इथे आपण गैरहजरमध्ये गैर हा उपसर्ग जो आहे तर तो बघितलेला आहे. तेच पहिलं पद जे आहे ते प्रधान पद आहे, म्हणजे महत्त्वाचं पद आहे. यथा हा सुद्धा उपसर्ग आहे आणि ते अव्यय आहे, संस्कृत अव्यय. आणि इथे सुद्धा आपण जर बघितलं तर पहिलंच पद महत्त्वाचं आहे. म्हणजे आ, यथा, प्रति असे जर काही उपसर्ग लागत असतील शब्दांना तर अर्थातच त्यांना संस्कृतमध्ये आपण अव्यय असं म्हणणार आहोत. आता दुसरं वैशिष्ट्य काय की संपूर्ण सामासिक शब्दात सामासिक शब्द वाक्यात क्रियाविशेषणाचे काम करतो. म्हणजे इथे बघा, क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला क्रियाविशेषण अव्यय असं आपण म्हणतो. की काय राहत नाही तर गैरहजर, तो तासाला गैरहजर राहत नाही, म्हणजे तो काय करत नाही तर तो गैरहजर राहत नाही. क्रियेबद्दलची अधिक माहिती आहे. कशी मदत केलेली आहे, यथाशक्ती, म्हणजे त्याच्या शक्तीप्रमाणे. फलक कसे दिसतात तर पावलोपावली दिसतात. म्हणजे अशा पद्धतीने क्रियाविशेषणाचं काम जे आहे ते या सामासिक शब्दांनी केलेलं आहे. म्हणजे अव्ययीभाव समासामध्ये आपण एक लक्षात ठेवायचं आहे की जो सामासिक शब्द असणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला उपसर्ग लागलेले दिसतात आणि तीच अव्यय असतात आणि हे अव्यय जिथं असतात त्यांना आपण अव्ययीभाव समास आणि पहिलं पद महत्त्वाचं असतं. एवढं आपण जर पक्क लक्षात ठेवलं तर आपल्याला तो शब्द कोणत्या समासाचा आहे हे सहजपणे लक्षात येणार आहे की अशा पद्धतीनं अव्यय असेल तर आपण त्याला अव्ययीभाव समास असं म्हणायचं आहे. आता पुढे पहा, पावलोपावली या शब्दात अव्यय दिसत नसलं तरी त्याचा विग्रह अव्ययासह केला जातो, म्हणून या शब्दाचा समावेश अव्ययीभाव समासात होतो. उदाहरणार्थ आपण जर याचा विग्रह करायचं म्हटलं पावलोपावली तर प्रत्येक पावलावर, गावोगावी, प्रत्येक गावाला, अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, त्याचा विग्रह करू शकतो. क्षणोक्षणी, प्रत्येक क्षणाला असं आपण त्याचा विग्रह अशा प्रकारच्या शब्दांचे करत असतो. म्हणजेच काय, जरी अव्यय दिसत नसलं तरी त्याचा विग्रह अव्ययासह आपण करतो आणि म्हणून याचा समावेश सुद्धा आपण अव्ययीभाव समासामध्ये करायचा आहे, म्हणजे अशा प्रकारच्या सामासिक शब्दांचा. आता आपल्याला अव्ययीभाव समास आणि त्याची वैशिष्ट्ये काय आहेत तर ती समजलेली आहेत. आता यावरून आपल्या असं लक्षात येतं की जेव्हा समासातील पहिलं पद बहुधा अव्यय असून ते
महत्त्वाचे असते व या सामासिक शब्दाचा वापर वाक्यात क्रियाविशेषणासारखा केलेला असतो तेव्हा अव्ययीभाव समास होतो. आणि अशा पद्धतीने आता आपले हे लक्षात आलेलं आहे की दिलेला सामासिक शब्द त्याच्यामध्ये जर पहिलं पद अव्यय असेल आणि ते महत्त्वाचं असेल आणि त्या सामासिक शब्दाचा उपयोग वाक्यात क्रियाविशेषणासारखा केलेला असेल तर अर्थातच तो जो समास असणार आहे तर तो अव्ययीभाव समास असणार आहे. अशा प्रकारे ही जी व्याख्या आहे ती तुम्ही कायम लक्षात ठेवायची आहे. आता इथे आपल्याला एक छोटासा स्वाध्याय दिलेला आहे की खालील तक्ता पूर्ण करा आणि सामासिक शब्द इथे काही रिकाम्या जागा ठेवलेल्या आहेत, काही सामासिक शब्द दिलेले आहेत आणि विग्रहामध्ये काही शब्दांचे विग्रह केलेले आहेत, त्याचा आपण तो शब्द ओळखायचा आहे आणि काही जागा रिकाम्या ठेवलेल्या आहेत. तर पहा इथे विग्रह केलेला आहे पहिल्या ह्याच्यामध्ये रो मध्ये की जन्मापासून अर्थातच त्या ठिकाणी अजन्म असा तो सामासिक शब्द तयार होतो. प्रतिदिन, प्रत्येक दिवशी, कंठापर्यंत, अखंड असा तो सामासिक शब्द तयार होईल. व्यक्तिगणिक, प्रत्येक व्यक्तीला असा त्याचा विग्रह होईल. आता प्रत्येक दारी अर्थातच जसं पावलोपावली तसं दारोदारी असा सामासिक शब्द तयार होणार आहे. अशा पद्धतीनं ही कृती आपण पूर्ण केलेली आहे. आता विद्यार्थी मित्र हो, अव्ययभाव समासाची जी इतर उदाहरणं आहेत ते आपण समजून घेऊ. ही उदाहरणं तुम्ही एकदा लक्षात ठेवली की तुम्हाला अव्ययभाव समास पक्का लक्षात राहील आणि तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. चला मग आपण ही इतर उदाहरणं जी आहेत तर ती कोणती आहेत ती पाहूया. तर विद्यार्थी मित्र हो, पहा इथे आपण अव्ययभाव समास म्हणजे काय तो बघितलेला आहे, त्याची व्याख्या समजून घेतलेली आहे. पुन्हा एकदा तुम्ही ती पाहू शकता. इथे पहा आ म्हणजे पासून किंवा पर्यंत. आता आ हा उपसर्ग जो आहे तर तो लागून कोणते सामासिक शब्द तयार होतात ते आपण बघूया. पहा आकर्ण विग्रह येईल त्याचा कानापर्यंत आणि समासाचं नाव अर्थातच अव्ययीभाव समास. अखंड कंठापर्यंत अव्ययीभाव. आजीव जीव असेपर्यंत. आमरण मरेपर्यंत अर्थातच ही सगळे अव्ययभाव समासाची उदाहरणं आहेत. अजन्म जन्मापासून. आलोचन डोळ्यांपर्यंत म्हणजे लोचन म्हणजे डोळा, आलोचन म्हणजे डोळ्यांपर्यंत. असेतू हिमालय म्हणजे सेतूपासून हिमालयापर्यंत. यावजीव म्हणजेच आजीव जीव असेपर्यंत. आजीवन म्हणजे जीवन असेपर्यंत. आता यथा म्हणजे प्रमाणे म्हणजे यथा हा जो काय उपसर्ग आहे तर त्याचा अर्थ प्रमाणे असा आपण घेणार आहोत. मग यथाक्रम क्रमाप्रमाणे. यथाकाल काळाप्रमाणे. यथान्याय न्यायाप्रमाणे. यथामती मती म्हणजेच बुद्धी प्रमाणे. यथावकाश अवकाश म्हणजे वेळ, अवकाश म्हणजेच वेळेप्रमाणे. यथाविधी विधीप्रमाणे. यथाशक्ती शक्तीप्रमाणे. यथेच्छ इच्छेप्रमाणे. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे हे अव्ययभाव समासाची उदाहरणं बघितलेली आहेत. आता पुढे पहा दर, प्रति, हर याचा अर्थ प्रत्येक असा होतो. मग हे उपसर्ग लागून कोणते अव्ययभाव समासाची उदाहरणं आपल्याकडे आहेत ते आपण पाहूया. दर मजल प्रत्येक मजलेला, मजल म्हणजे टप्पा. दररोज प्रत्येक दिवशी. दर शेकडा प्रत्येक शेकड्याला. दर साल प्रत्येक वर्षी. प्रतिदिन प्रत्येक दिवशी. प्रतिमास प्रत्येक महिन्याला. प्रतिवर्ष प्रत्येक वर्षी. प्रतिक्षण प्रत्येक क्षणाला. हर घडी प्रत्येक घडीला, घडी म्हणजे वेळ, प्रत्येक वेळेला. हर रोज प्रत्येक दिवशी. अशा पद्धतीनं हे अव्ययभाव समासाची या प्रकारचे जे उपसर्ग आहेत तर ते लागून हे उदाहरणं तयार होतात. आता पुढे पहा गैर, बे म्हणजे नाही. म्हणजे गैर बे हे जे उपसर्ग आहेत तर त्याचा अर्थ नाही असा होतो. तर आपण असे कोणते उपसर्ग लागून ही अव्ययभाव समासाची उदाहरणं तयार होतात तर गैर लागू लागू नसलेला. गैरशिस्त शिस्त नसलेला. गैरहजर हजर नसलेला. बेपरवा परवा नसलेला. बेभान भान नसलेला. बेमालूम माहीत नसलेला. बेलाशक शंका नसलेला. बेशक शंका न बाळगता. बेशिस्त शिस्त नसलेला. अशा पद्धतीने त्याचा आपण ही सगळी उदाहरणं लक्षात घ्यायची आहेत. आता बिन हा जो उपसर्ग आहे त्याचा अर्थ शिवाय असा होतो. मग बिन उपसर्ग लागून कोणती अव्ययभाव समासाची उदाहरणं आहेत तर बिनचूक चुकीशिवाय. बिन दिक्कत दिक्कती म्हणजेच अडचणीशिवाय. बिनधास्त धास्तीशिवाय. बिनधोक धोक्याशिवाय. बिनबोभाट बोभाट्याशिवाय. बिनशर्त शर्तीशिवाय.
आता शब्दांची जी द्विरुक्ती आहे, म्हणजे आपण पावलोपावली हा शब्द बघितला, तर तसे कोणते शब्द आहेत तर पहा, गल्लोगल्ली प्रत्येक गल्लीत, गावोगावी प्रत्येक गावी, घडोघडी प्रत्येक घडीला, जागोजागी प्रत्येक जागी, तासनतास प्रत्येक तासाला, दारोदार प्रत्येक दारी, दिवसेंदिवस प्रत्येक दिवशी, पदोपदी प्रत्येक पदाला म्हणजेच पावलाला, शब्दोशब्दी प्रत्येक शब्दाला, क्षणोक्षणी प्रत्येक क्षणाला. अशा पद्धतीनं ही शब्दांची द्विरुक्ती होऊन हे सामासिक शब्द जे आहेत, अव्ययभाव समासाची ही जी उदाहरणं आहेत तर ती तयार झालेली आहेत. आता आपण विद्यार्थी मित्र हो, समासाचा दुसरा जो प्रकार आहे तत्पुरुष समास, तर तो अभ्यासणार आहोत. पहा, इथे आपल्याला जी कृती दिलेली आहे ती पहिल्यांदा आपण पूर्ण करूया. खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा. आता तुम्ही सहजपणे दिलेल्या वाक्यामधला सामासिक शब्द ओळखू शकता. वाक्य आहे, मेट्रो रेल्वेचा लोकार्पण सोहळा थाटामाटात पार पडला. अर्थातच इथे लोकार्पण हा सामासिक शब्द आलेला आहे. दुसरं वाक्य आहे, सुप्रभाती तलावात नीलकमल उमललेले दिसले. म्हणजे सुप्रभाती तलावात नीलकमल उमललेले दिसले, तर सुप्रभाती हा एक त्या ठिकाणी सामासिक शब्द आहे आणि नीलकमल हा सुद्धा एक सामासिक शब्द आलेला आहे. तिसरं वाक्य आहे, शिक्षण प्रक्रियेत पालक, शिक्षक आणि विद्यार्थी हा आदर्श त्रिकोण असतो. तर इथे त्रिकोण हा सामासिक शब्द आलेला आहे. आता पहा विद्यार्थी मित्र हो, की तुम्ही अधोरेखित केलेल्या लोकार्पण, सुप्रभाती, नीलकमल व त्रिकोण या सामासिक शब्दांची वैशिष्ट्ये काय आहेत, तर इथे आपण हे समजून घेणार आहोत की या शब्दांची वैशिष्ट्ये काय आहेत. तर इथे पहा, सामासिक शब्द लोकार्पण असेल तर विग्रह त्याचा लोकांना अर्पण असा झालेला आहे. सुप्रभाती असेल तर सु अशा प्रभाती, प्रभाती म्हणजेच सकाळी, नीलकमल निळे असे कमळ आणि त्रिकोण तीन कोणांचा समूह. अशा पद्धतीनं ही जे शब्द आहेत सामासिक शब्द, तर त्यांचा विग्रह जो आहे तर तो आपण पाहिलेला आहे. आता यावरून आपल्याला काय वैशिष्ट्ये लक्षात येतात या तत्पुरुष समासाची, तर या सामासिक शब्दात दुसरे पद महत्वाचे आहे. बघा, लोकांना अर्पण, तर इथे अर्पण हा शब्द महत्वाचा आहे. सुप्रभाती, तर इथे प्रभात हा शब्द महत्वाचा आहे. नीलकमळ कमल, तर इथं कमळ हा शब्द महत्वाचा आहे. आणि त्रिकोण तीन कोणांचा समूह, म्हणजे इथे कोण हा शब्द महत्वाचा आहे. अशा पद्धतीनं या सामासिक शब्दामध्ये दुसरं पद महत्वाचे असते. आता दुसरं वैशिष्ट्य काय आहे, तर सामासिक शब्दाचा विग्रह करताना अर्थाच्या दृष्टीने गाळलेले शब्द किंवा विभक्ती प्रत्यय योजावे लागतात. आणि जेव्हा आपण अशा प्रकारचा हा जो काय तत्पुरुष समासाची ही जी काय उदाहरणं असतात किंवा सामासिक शब्द असतात त्यांचा विग्रह करत असताना आपल्याला अर्थाच्या दृष्टीने जे काही गाळलेले शब्द असतील किंवा विभक्ती प्रत्यय असतील तर ते आपल्याला तिथं योजावे लागतात. म्हणजे लोकार्पण, लोकांना अर्पण, इथे ना हा विभक्तीचा प्रत्यय द्यावाच लागेल आपल्याला. सुप्रभाती, सु अशा प्रभाती, तर अशा हा शब्द आपल्याला तिथं योजावा लागेल. नीलकमळ निळे असे कमल, त्रिकोण तीन कोणांचा समूह. अशा पद्धतीने आपल्याला काय करावं लागेल की मधले जे काही विभक्तीचे प्रत्यय असतील किंवा काही गाळलेले जे शब्द असतील जे सामासिक शब्दामध्ये आपण घेत नाही, तर ते आपल्याला विग्रहामध्ये लिहायचे असतात. त्याशिवाय तो अर्थ जो आहे तर तो पूर्ण होणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला तत्पुरुष समासाची जी वैशिष्ट्ये आहेत तर ती इथं समजून घेतलेली आहेत आपण. आता याच्यावरती कृती दिलेली आहे की खालील तक्ता पूर्ण करा. पहा, इथे आपल्याला 1 ते 3 शब्द दिलेले आहेत. समासाचा विग्रह आणि सामासिक शब्द असे 2 कॉलम तयार करून दिलेले आहेत. आणि इथे आपल्याला राजाची आज्ञा असा सामासिक शब्दाचा विग्रह दिलेला आहे. मग सामासिक शब्द कोणता तयार होईल, अर्थातच राजाज्ञा. 8 अंगांचा समूह, अर्थातच अष्टांग असा तो सामासिक शब्द तयार होईल. उत्तम असा पुरुष, अर्थातच पुरुषोत्तम असा सामासिक शब्द तयार होणार आहे. आता यावरून असं आपल्याला लक्षात येतं की ज्या समासातील दुसरे पद महत्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. म्हणजे अशा पद्धतीने आपण जर बघितलं तर इथे राजाज्ञा या 2 शब्दामध्ये आज्ञा हा शब्द महत्वाचा आहे. 8 अंगांचा समूह, इथं अंग हा शब्द महत्वाचा आहे. आणि उत्तम असा पुरुष मध्ये पुरुष हा शब्द महत्वाचा आहे. आणि शिवाय यांचा विग्रह करत असताना म्हणजे राजाज्ञा, अष्टांग, पुरुषोत्तम, तर यांचा विग्रह करत असताना आपल्याला काय करावं लागतं
की हे जे काही गाळलेले शब्द असतील किंवा विभक्ती प्रत्यय असतील तर ते आपल्याला घालावे लागतात, त्याशिवाय त्यांचा अर्थ पूर्ण होत नाही. अशा पद्धतीनं तत्पुरुष समासाची ही जी वैशिष्ट्ये आहेत तर ती आपण समजून घेतलेली आहेत. आणि तत्पुरुष समास कशाला म्हणायचं हे आपल्याला समजलेलं आहे की इथे तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्वाचं असतं आणि दुसरं पद ज्या सामासिक शब्दामध्ये महत्वाचं असेल त्यालाच आपण तत्पुरुष समास असं म्हणणार आहोत. आता तत्पुरुष समासाचे जे 3 उपप्रकार आहेत तर त्यांचा अभ्यास आपल्याला यावर्षी करायचा आहे. पहा इथे विभक्ती तत्पुरुष समास हा याचा पहिला पोटप्रकार आहे तत्पुरुष समासाचा. त्यानंतर कर्मधारय समास आपल्याला बघायचा आहे आणि द्विगु समास सुद्धा आपल्याला अभ्यासायचा आहे. आता यामधील विभक्ती तत्पुरुष समास आपण पहिल्यांदा समजून घेऊया. इथे आपल्याला कृती म्हणून काही उदाहरणं दिलेली आहेत. पहा की पुढील उदाहरणांचा अभ्यास करून तक्ता पूर्ण करायला आपल्याला इथे सांगितलेला आहे. इथे 1 ते 6 शब्द दिलेले आहेत. सामासिक शब्द आपल्याला कोणते आहेत ते आपल्याला दिलेले आहेत, त्याचा एक कॉलम आहे, त्याचा विग्रह केलेला आहे आणि आपल्याला काय करायचं आहे विभक्ती प्रत्यय किंवा विभक्ती दर्शक अव्यय जे आहे तर ते तिथं लिहायचं आहे. आता पहा इथे पहिला शब्द आहे लोकप्रिय, अर्थातच त्याचा विग्रह लोकांना प्रिय आणि इथे आपल्याला ना हा जो विभक्ती प्रत्यय आहे किंवा विभक्ती दर्शक अव्यय जे आहे तर ते आपण इथे घेतलेला आहे किंवा अव्यय नाही ते आपण विभक्ती प्रत्यय घेतलेला आहे ना हा. कष्टसाध्य कष्टाने साध्य ने हा इथे आपण विभक्तीचा प्रत्यय घेतलेला आहे. चोर भय चोरापासून भय इथे पासून हे शब्दयोगी अव्यय आपण घेतलेला आहे. घर मालक घराचा मालक इथे चा हा विभक्तीचा प्रत्यय घेतलेला आहे. नाट्यगृह नाट्यासाठी गृह इथे सुद्धा आपण शब्दयोगी अव्यय साठी घेतलेला आहे. आणि वनभोजन वनातील भोजन इथे सुद्धा आपण तील हा जो शब्दयोगी अव्यय आहे तर ते आपण काय केलेलं आहे इथे घेतलेलं आहे. अशा पद्धतीने विभक्ती प्रत्यय किंवा विभक्ती दर्शक अव्यय जे आहेत तर ती इथं आपण कोणते आहेत ते ओळखलेलं आहे. आता इथे आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची ती इथं दिलेली आहे की सामासिक शब्दाचा विग्रह करताना नामांना विभक्ती प्रत्ययाऐवजी काही वेळा काही शब्दयोगी अव्यय वापरली जातात. ती अव्यय त्या विभक्तीचे कार्य करतात. उदाहरणार्थ चतुर्थी जी विभक्ती आहे तर तिथे करिता प्रित्यर्थ साठी अशा प्रकारची शब्दयोगी अव्यय येत असतात आणि तिथं चतुर्थी विभक्ती असते. आणि पंचमीमध्ये पासून पेक्षा यांसारखी जे काही शब्दयोगी अव्यय आलेली असतात तर त्याच्यातून पंचमी विभक्ती आपल्याला दर्शवलेली असते. आणि म्हणून इथे आपण ही जी काही प्रत्यय असतात विभक्तीचे त्याच्याऐवजी हे शब्दयोगी अव्यय जरी वापरलेले असले काही सामासिक शब्दांमध्ये तरी ते त्या विभक्तीचं काम करत असतात. की जसं इथे चोर भय चोरापासून भय किंवा इथे नाट्यगृह नाट्यासाठी गृह तर इथे पासून साठी अशा प्रकारची ही शब्दयोगी अव्यय जी आहेत तर ती त्या विभक्तीचं काम करत असतात. म्हणून आपल्याला हेही लक्षात ठेवायचं आहे की काही वेळेला शब्दयोगी अव्यय जी असतात तर ती सामासिक शब्दांचा विग्रह करताना आपल्याला लिहावी लागतात आणि ते अशा प्रकारचे असतात. आता आपण पुढे जाऊ की इथे कृती दिलेली आहे तर ते आपण कृती पूर्ण केलेली आहे. तर विभक्ती तत्पुरुष समासाची वैशिष्ट्ये यावरून आपल्या काय लक्षात येतात तर सामासिक शब्दातील पहिलं पद नाम किंवा विशेषण असतं. म्हणजे विभक्ती तत्पुरुष समासामध्ये जे पहिलं पद असणार आहे दिलेल्या सामासिक शब्दामध्ये तर ते नाम किंवा विशेषण असणार आहे. उदाहरणार्थ लोकप्रिय इथे लोक हा शब्द काय आहे नाम आहे. कष्टसाध्य कष्टाने साध्य. चोर भय चोरापासून भय म्हणजे इथं पहिलं पद हे नाम असणार आहे किंवा ते विशेषण असणार आहे. म्हणजे अशा प्रकारे ह्या विभक्ती तत्पुरुष समासाचं हे वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य काय आहे की सामासिक शब्दाचा विग्रह करताना पहिल्या पदाला प्रथमा व संबोधन सोडून अन्य विभक्तीचे प्रत्यय किंवा त्याच अर्थाची शब्दयोगी अव्यय वापरली जातात. ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्ती प्रत्ययाचा किंवा त्या विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष समास म्हणतात. थोडक्यात आपण हेच लक्षात ठेवायचं आहे की विभक्ती तत्पुरुष समासामध्ये जे काही पहिलं पद असणार आहे ते नाम किंवा विशेषण असतं. आणि इथे आपल्याला अर्थातच तत्पुरुष समास म्हटलं की इथे आपल्याला दुसरं पद जे आहे तर ते काय असणार आहे की महत्वाचं असणार आहे. तर इथे आपण ह्या तत्पुरुष समासातला हा विभक्ती तत्पुरुष समास जो आहे तर त्याची वैशिष्ट्ये काय आहेत तर ती समजून घेतलेली आहेत. अजून आपण जी काही उदाहरणं पाहणार आहोत त्यावरून तुम्हाला हा विभक्ती तत्पुरुष समास नक्की लक्षात येईल. आता आपण विभक्ती तत्पुरुष समासाची जी उदाहरणं आहेत ती पाहूया. म्हणजे त्यावरून तुम्हाला विभक्ती तत्पुरुष समास म्हणजे काय हे अधिक चांगल्या प्रकारे कळण्यास मदत होईल.
आता इथे पहा, आपण ही विभक्ती तत्पुरुष समासाची उदाहरणं जी आहेत तर ती समजावून घेऊया. पहा इथे शास्त्रशुद्ध, शास्त्राने शुद्ध, इथे तृतीय विभक्ती तत्पुरुष समास आहे. तोंडपाठ, तोंडाने पाठ, इथं ने हा विभक्ती प्रत्यय जो आहे तो तृतीय विभक्तीचा आहे, म्हणून इथे तृतीय विभक्ती तत्पुरुष असं म्हटलेलं आहे. आपण फक्त तत्पुरुष समास म्हणजे काय ते ओळखू शकलो तरी पुरेसं असणार आहे. भक्तिवश, भक्तीने वश, गुणहीन, गुणाने हीन, कर्मवीर, कर्माने वीर, मतिमंद, मतीने मंद, ईश्वर निर्मित, ईश्वराने निर्मित, चिंताग्रस्त, चिंताग्रस्त, चिंतेने ग्रस्त, इथं गलित असे पर्ण चुकीचं पडलेलं आहे, तर चिंतेने ग्रस्त. तर ही सगळी तृतीय विभक्ती तत्पुरुष समासाची उदाहरणं आहेत. आता पुढे पहा, क्रीडांगण म्हटलं की क्रीडेसाठी अंगण, चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास. पोळपाट, पोळीसाठी पाठ, चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास. लोकप्रिय, लोकांना प्रिय, चतुर्थी विभक्ती. विद्यार्थी गृह, विद्यार्थ्यांसाठी गृह, चतुर्थी विभक्ती. देवघर, देवासाठी गृह, चतुर्थी विभक्ती. कार्यालय, कार्यासाठी आलय, चतुर्थी विभक्ती. आता पुढे पहा, सामासिक शब्द हे पंचमी विभक्तीचे आहेत. ऋणमुक्त, ऋणातून मुक्त, रोगमुक्त, रोगापासून मुक्त, दुःखमुक्त, दुःखापासून मुक्त, राजपुत्र, राजाचा पुत्र, हे षष्टी विभक्ती तत्पुरुष समास. आता ही सगळी उदाहरणं आहेत. देवपूजा, देवाची पूजा, कलानंद, कलेचा आनंद, चोर भय, चोराचे भय, राजवाडा, राजाचा वाडा, आत्मविश्वास, स्वतःवरचा विश्वास, गणेश, गणांचा ईश, गुरुसेवा, गुरुची सेवा, कार्यक्रम, कार्याचा क्रम, आणि कालगणना, काळाची गणना. अशा पद्धतीने ही षष्टी विभक्ती तत्पुरुष समासाची उदाहरणं आहेत. आता सप्तमी विभक्ती तत्पुरुष पहा, घर जावई, घरातील जावई, स्वर्गवास, स्वर्गातील वास, वनमाला, वनातील माला, वनभोजन, वनातील भोजन, कलाकुशल, कलेतील कुशल. अशा पद्धतीनं ही जी काही उदाहरणं आहेत तर ती सप्तमी विभक्ती तत्पुरुष समासाची आहेत. आता आपण हा जो काही विभक्ती तत्पुरुष समास आहे तर तो पाहिलेला आहे. तत्पुरुष समासाचा दुसरा जो पोटप्रकार आपल्याला अभ्यासायचा आहे तो आहे कर्मधारय समास. आता कर्मधारय समास म्हणजे काय ते समजून घेण्यापूर्वी आपण काय करू, हा जो काही तक्ता आहे तर तो अभ्यासूया. इथे आपल्याला ही कृती दिलेली आहे आणि सूचना दिलेली आहे की पुढील वाक्य अभ्यासून तक्ता पूर्ण करा. आता इथे पहिलं वाक्य आहे, गुप्तहेर वेषांतर करून खऱ्या माहितीचा शोध घेतात. दुसरं वाक्य आहे, अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ पडला. तिसरं वाक्य आहे, काही माणसे केलेल्या कामाचे मानधन घेणे टाळतात. आणि चौथं वाक्य आहे, निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. आता इथे आपल्याला 1 ते 4 असे रो दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सामासिक शब्द आणि विग्रहाचे कॉलम दिलेले आहेत. आणि नेहमीप्रमाणे इथे आपल्याला सामासिक शब्दामध्ये काही रिकाम्या जागा ठेवलेल्या आहेत आणि विग्रहामध्ये 1 रिकामी जागा ठेवलेली आहे. आणि विग्रह दिलेला असेल तर सामासिक शब्द ओळखायचा आहे, सामासिक शब्द दिलेला असेल तर विग्रह करायचा आहे. आता पहा इथे अन्य असा वेश हा विग्रह ज्या सामासिक शब्दाचा होतो असा सामासिक शब्द वरच्या 1 ते 4 वाक्यांमध्ये कुठे आलेला आहे, तर अर्थातच त्या ठिकाणी आपल्याला इथे गुप्तहेर वेषांतर करून खऱ्या माहितीचा शोध घेतात या वाक्यामध्ये आपल्याला वेषांतर म्हणजेच अन्य असा वेश तर हा सामासिक शब्द इथं आलेला आहे. आता इथे पहा दुष्काळ, तर अर्थातच दुसऱ्या वाक्यामध्ये दुष्काळ हा शब्द आलेला आहे. दुष्काळ तर याचा विग्रह येईल दू असा, म्हणजे दू असा वाईट असा काळ, दू असा काळ म्हणजेच वाईट असा काळ. आता आपण पुढे पहा की तिसरं वाक्य जे आहे तर मान हेच धन, तर मानधन हा सामासिक शब्द आलेला आहे. आणि निळा सावळा असा, तर अर्थातच त्या ठिकाणी निळा सावळा अशा पद्धतीचा हा सामासिक शब्द इथे चौथ्या वाक्यामध्ये आलेला आहे. ही कृती आपण इथे पूर्ण केलेली आहे. तर वेषांतर, दुष्काळ, मानधन, निळा सावळा, तर इथे आपण हे जर शब्द बघितले तर त्यांचा विग्रह कसा येतो पहा. वेषांतर अन्य असा वेश, दुष्काळ दू म्हणजेच वाईट असा काळ, मानधन मान हेच धन, निळा सावळा निळा सावळा असा, अशा पद्धतीने आपल्याला हा विग्रह आलेला दिसतो. आता आपल्याला कर्मधारय समासाची
ही जी काही उदाहरणं आपण बघितलेली आहेत त्यावरून आपल्याला कर्मधारय समासाची काही वैशिष्ट्ये जी आहेत तर ती लक्षात येतात. पहा, पहिलं वैशिष्ट्य काय आहे तर दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात. उदाहरणार्थ मुख चंद्रमा. अर्थातच आपल्याला ही पाहू आपण की दुसरं वैशिष्ट्य काय की कधी पूर्वपद म्हणजेच पहिलं पद विशेष नसते. उदाहरणार्थ कृष्ण विवर. कधी उत्तर पद म्हणजे दुसरं पद विशेष नसतं. उदाहरणार्थ घन नीळ. कधी दोन्ही पदे विशेष नसतात. उदाहरणार्थ श्याम सुंदर. कधी पहिले पद उपमान तर कधी दुसरे पद उपमान असते. उदाहरणार्थ कमलनयन, नरसिंह. तर कधी दोन्ही पद एकरूप असतात. उदाहरणार्थ विद्याधन. आता आपण जर बघितलं तर मुख चंद्रमा म्हणजे मुख हाच चंद्रमा. म्हणजे इथं दोन्ही पद एकाच विभक्तीत आहेत. म्हणजे मुख आणि चंद्रमा म्हणजे प्रथमा विभक्तीमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा प्रत्यय लागलेला नसतो नामांना. तर इथे आपल्याला ही दोन्ही पदं पहिल्याच विभक्तीमध्ये म्हणजेच प्रथमा विभक्तीमध्ये असलेली दिसतात. आता दुसरं वाक्य पहा की कधी पूर्वपद पहिलं विशेषण असतं. उदाहरणार्थ कृष्ण विवर तर कृष्ण असे विवर म्हणजे सावळे असे विवर. तर इथे आपल्याला कृष्ण हे विशेषण आलेलं दिसतं म्हणजे पहिलं पद. कधी उत्तर पद जे आहेत म्हणजे दुसरं पद हे विशेषण असतं. घन नीळ, निळा असा घन. आणि अशा पद्धतीनं आपल्याला हे लक्षात आलेलं आहे की इथं दुसरं पद जे आहे तर ते विशेषण आहे. आता म्हणजे घन कसा आहे तर निळा आहे. आता चौथं वाक्य आहे कधी दोन्ही पद विशेष नसतात. उदाहरणार्थ श्याम सुंदर. त्याचा विग्रह काय येईल तर श्याम सुंदर असा. तर दोन्ही पद इथं विशेषणाचं काम करतात. आता पाचवं पहा वैशिष्ट्य काय दिलं होतं की कधी पहिले पद उपमान तर कधी दुसरं पद उपमान असते. आता उपमान कशाला म्हणायचं हे आपल्याला माहिती आहे आणि उपमेय कशाला म्हणायचं हेही अलंकाराच्या संदर्भामध्ये आपण बघितलेलं आहे. तर कमलनयन तर कमळासारखे नयन आणि नरसिंह सिंहासारखा नर. इथे आपण जर बघितलं तर कमळासारखे नयन म्हणजे कमलनयन हा जो सामासिक शब्द आहे तर याच्यामध्ये पहिलं पद जे आहे तर काय आहे उपमान आहे. तर दुसऱ्या याच्यामध्ये सिंहासारखा नर याच्यामध्ये दुसरं पद उपमान आहे. तर अशा पद्धतीनं असं सुद्धा वैशिष्ट्य कर्मधारय समासाचं असतं. कधी दोन्ही पद एकरूप असतात. उदाहरणार्थ विद्याधन तर विद्या हेच धन अशा पद्धतीचा त्याचा विग्रह येईल. इथं दोन्ही पद एकरूप असल्याचं आपल्याला लक्षात येतं. म्हणजे अशा पद्धतीनं ज्या समासातील दोन्ही पद ही एकाच विभक्तीत म्हणजेच सामान्यतः प्रथमा विभक्तीत असतात त्या समासाला कर्मधारय समास असे म्हणतात. आता यासारखी आणखी उदाहरणं आपण बघितली की नक्कीच आपल्याला कर्मधारय समास म्हणजे काय ते लक्षात राहणार आहे. आपण आता इतर उदाहरणं समजावून घेऊया. आता पहा इथे कर्मधारय समासाची जी उदाहरणं आहेत ती कोणती आहेत तर अभयारण्य. अभय असलेले अरण्य अर्थातच हा कर्मधारय समास आहे. अक्षर वाङ्मय अक्षर असलेले वाङ्मय. कमलनयन कमळासारखे नयन. कामधेनू काम म्हणजेच इच्छारूपी धेनू. धेनू म्हणजेच गाय. काळ रात्र काळरूपी रात्र. कुकर्म कु म्हणजेच वाईट असे कर्म. गरुड वाहन गरुड हेच वाहन. गलित पर्ण गलित असे पर्ण. पर्ण म्हणजे पान. घनदाट घनासारखे दाट. चौकस बुद्धी चौकस अशी बुद्धी. तपोधन तप हेच धन. दुःखानल दुःखरूपी अनल. अनल म्हणजेच अग्नी. नवप्रेरणा नव अशी प्रेरणा. निज बुद्धी निज म्हणजे स्वतःची अशी बुद्धी. परब्रह्म परम असे ब्रह्म. परमेश्वर परम असा ईश्वर. प्राणज्योत प्राणरूपी ज्योत. प्रातःकाल प्रातः असा काल. पितांबर पित म्हणजेच पिवळे असे अंबर. अंबर म्हणजे वस्त्र. बहुमान बहु म्हणजेच खूप असा मान. बहुरंगी बहु अशी रंगी. भवसागर भव हाच सागर. मध्यभाग मध्य असा भाग. महाकाव्य महान असे काव्य. महात्मा महान असा आत्मा. महादेव महान असा देव. महाभारत महान असा भारत. महाराष्ट्र महान असे राष्ट्र. महारोग महा असा रोग. महाविद्यालय महान असे विद्यालय. महासिंधू महा असा सिंधू. यशोनिधी यश हाच निधी. वाघबाण वाक हेच बाण. विषमव्रत विषम असे व्रत. विज्ञान विशेष असे ज्ञान. वीरमरण वीर असे मरण. सज्जन सत असा जन. सद्गुण सत असा गुण. सन्मित्र सत असा मित्र.
सस्य श्यामल, श्यामल असे सस्य म्हणजेच पीक, स्वयंशिस्त, स्वयं अशी शिस्त, साखर झोप, साखरेसारखी गोड अशी झोप, साखर लिंबू, साखरेसारखे लिंबू, सुघड, सु म्हणजे चांगले असे घडलेले, सुफल, सु म्हणजे चांगले असे फल, सुयश, सु म्हणजे चांगले असे यश, ज्ञानामृत, ज्ञानरूपी अमृत, स्थित्यंतर, अन्य स्थिती, शीतपेय, शीत असे पेय, स्पष्टोक्ती, स्पष्ट अशी उक्ती, गतवैभव, गेलेले वैभव, नीलकमल, निळे असे कमळ, भाषांतर, अन्य अशी भाषा, पांढरा शुभ्र, शुभ्र असे पांढरे, रक्तचंदन, रक्तासारखे चंदन, घनश्याम, घनासारखा श्यामल, काव्यामृत, काव्यरूपी अमृत. अशा पद्धतीनं आपण कर्मधारय समासाची उदाहरणं. आता तत्पुरुष समासाचा जो पुढचा पोटप्रकार आहे तो म्हणजे द्विगु समास. हा अतिशय सोपा असा समास ओळखण्यासाठी आहे. तर आपण द्विगु समास म्हणजे काय ते आपण पहिल्यांदा समजावून घेऊ. ही कृती पहा की खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून दिलेला तक्ता पूर्ण करा. आता पहिलं वाक्य आहे, सूर्याच्या सोनेरी किरणांनी दश दिशा उजळून निघाल्यात. तर दश दिशा हा सामासिक शब्द आहे. नवरात्रात ठिकठिकाणी गरबा नृत्याचे कार्यक्रम चालतात. तर नवरात्र हा काय आहे, सामासिक शब्द आहे. सुरेखाला वन्यजीव सप्ताहानिमित्त झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झाला. सप्ताह हा काय आहे, सामासिक शब्द आहे. आता इथे आपण ही कृती पूर्ण करू. विग्रह दिलेला आहे 10 दिशांचा समूह. तर आपल्याला लक्षात येईल दश दिशा हा सामासिक शब्द इथं आलेला आहे. नवरात्र, आता त्याचा विग्रह आपल्याला 9 रात्रींचा समूह असा करावा लागेल. आणि 7 अहांचा म्हणजेच दिवसांचा समूह म्हणजे सप्ताह. अशा पद्धतीने आपल्याला हे जे सामासिक शब्द आणि त्यांचा विग्रह जो आहे तर तो आपण केलेला आहे की दश दिशा 10 दिशांचा समूह, नवरात्र 9 रात्रींचा समूह आणि सप्ताह 7 अहांचा म्हणजे दिवसांचा समूह. आता यावरून आपल्या काय लक्षात येतं ते आपण पाहूया की द्विगु समासाची वैशिष्ट्ये काय आहेत. तर द्विगु समासात पूर्वपद संख्या विशेषण असते. म्हणजे दश दिशामध्ये पहा की इथे दश हा काय आहे, संख्यावाचक शब्द आहे. दश मधून आपल्याला 10 ही संख्या लक्षात येते. म्हणजेच दिशा या ह्याच्याबद्दल नामाबद्दल दश हे काय आलेलं आहे, विशेषण आलेलं आहे आणि ते संख्या विशेषण आहे. आता दुसरं वैशिष्ट्य काय आहे बघा की हा समास नेहमी एकवचनात असतो कारण त्यातील सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा बोध होतो. म्हणजे दश दिशामधून फक्त एकच दिशा नाही तर 10 दिशांचा एक गट तयार झालेला आहे, एक समुच्चय तयार झालेला आहे. नवरात्र 9 रात्रींचा एक समूह तयार झालेला आहे. अशा पद्धतीनं या द्विगु समासामध्ये जो सामासिक शब्द असणार आहे तर त्याच्यामध्ये पहिलं पद जे असेल ते संख्या विशेषण असेल आणि हा समास जो आहे तो नेहमी एकवचनात असणार आहे कारण त्यातील शब्दावरून एका समुच्चयाचा बोध होतो. आता यावरून आपल्याला द्विगु समास म्हणजे काय ते समजून घेता येईल की ज्या तत्पुरुष समासातील पहिलं पद हे संख्या विशेषण असते व त्या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा बोध होतो तेव्हा त्यास द्विगु समास असे म्हणतात. म्हणजे हा द्विगु समास लक्षात ठेवणं फार सोपं आहे. आपण इतर उदाहरणं पाहू म्हणजे आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे हा द्विगु समास लक्षात येईल आणि समजेल. पहा, ही द्विगु समासाची जी उदाहरणं आहेत ते आपण लक्षात घेऊया की ते सामासिक शब्द आपल्याला 4 भाई दिला असेल तर इथं 4 हा काय आहे की पहिलं पद जे आहे 4 भाईमध्ये तर ते संख्या विशेषण आहे आणि 4 भाईंचा समूह यातून एका समुच्चयाचा बोध होतो. म्हणजे हा एक वचनातला सामासिक शब्द आहे, तो नेहमी एकवचनामध्ये राहतो. म्हणजे 4 भाईंचा समूह लगेच आपल्याला हा द्विगु समास आहे हे लक्षात येणार आहे की संख्या विशेषण असणार आहे पहिलं पद. त्रिखंड 3 खंडांचा समूह, त्रिभुवन 3 भुवनांचा समूह, नवरात्र 9 रात्रींचा समूह, पंचपाळे 5 पाळ्यांचा समूह, पंचारती 5 आरत्यांचा समूह, 12 भाईंचा समूह, सप्तसिंधू 7 सागरांचा समूह, नवरंग 9 रंगांचा समूह, अष्टप्रधान 8 प्रधानांचा समूह, त्रैलोक्य 3 लोकांचा समूह, पंचरत्ने 5 रत्नांचा समूह, सप्ताह 7 दिवसांचा समूह, नवरस 9 रसांचा समूह, दशमुखी 10 मुखांचा समूह, पंचप्राण
5 प्राणांचा समूह, अष्टाधिकार 8 अधिकारांचा समूह, पंचवटी 5 वटवृक्षांचा समूह, चातुर्मास 4 मासांचा समूह, चौघडी 4 घड्यांचा समूह, चौकोन 4 कोणांचा समूह, अष्टाध्यायी 8 अध्यायांचा समूह. अशा पद्धतीनं आपण हा द्विगु समास जो आहे तो उदाहरणांसहित समजून घेतलेला आहे. समासाचा तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास. द्वंद्व समासावरील पाठ्यपुस्तकातील कृती पहा. खालील उदाहरणांतील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा. आता आपण सर्वजण समासाचे 2 प्रकार अभ्यासलेले असल्यामुळं सर्वांनाच आता दिलेल्या वाक्यामधील सामासिक शब्द नक्की ओळखता येतील. इथं पहिलं वाक्य आहे, पती पत्नी ही संसाराची 2 महत्त्वाची चाके आहेत. इथे पती पत्नी हा सामासिक शब्द आहे आणि त्याचा विग्रह जो आहे तो पती आणि पत्नी असा होतो. दुसरं वाक्य, योग्य पुरावा उपलब्ध झाला की खरे खोटे कळतेच. इथे खरे खोटे हा सामासिक शब्द आहे आणि त्याचा विग्रह खरे किंवा खोटे असा होतो. स्नेह मेळाव्यात मित्रमैत्रिणींच्या गप्पा गोष्टी रंगत आल्या. इथे गप्पा गोष्टी हा सामासिक शब्द आहे आणि गप्पा गोष्टी वगैरे असा त्याचा विग्रह होतो. आता इथे आपल्याला या वाक्यांखाली दिलेली कृती पूर्ण करायची आहे की खालील तक्ता पूर्ण करा. आपल्याला सामासिक शब्द आणि विग्रह याच्यामध्ये जो विग्रह दिलेला असेल तर सामासिक शब्द लिहायचा आहे. दोन्ही लिहिलेलं नसेल तर दुसऱ्या वाक्यातील आपल्याला सामासिक शब्द आणि विग्रह लिहायला सांगितलेला आहे आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये आपल्याला गप्पा गोष्टी हा सामासिक शब्द दिलेला आणि त्याचा विग्रह करायला सांगितलेला आहे. आता पहा इथं पती आणि पत्नी, तर अर्थातच आपण हे सगळं विग्रह जो आहे तर तो वरती केलेलाच आहे. तर पती पत्नी असा हा सामासिक शब्द आहे. पुढे पहा दुसऱ्या वाक्यामध्ये खरे खोटे हा सामासिक शब्द आलेला आहे आणि खरे किंवा खोटे असा त्याचा विग्रह होतो. गप्पा गोष्टी या सामासिक शब्दाचा विग्रह गप्पा गोष्टी वगैरे असा होतो. आता यावरून आपल्याला काय लक्षात येतं की ज्या समासाची दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान, म्हणजे इथे पती पत्नी दोन्ही पद महत्वाचे आहेत, पती आणि पत्नी हे दोन्ही शब्द महत्वाचे आहेत. खरे खोटे, खरे आणि खोटे, तर खरे खोटे हे दोन्ही शब्द महत्वाचे आहेत. गप्पा गोष्टी आणि इतर आणखीन काही त्याच्यामध्ये येणाऱ्या ज्या काही बाबी असतील तर त्या सुद्धा महत्वाच्या आहेत. आणि म्हणून इथे अर्थाच्या दृष्टीनं जर विचार केला आपण तर इथं जे काही सामासिक शब्द आलेले आहेत तर त्यातील दोन्ही पदं जी आहेत तर त्या अर्थाच्या दृष्टीनं समान दर्जाची आहेत. म्हणजेच काय, तर ज्या समासाची दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजे समान दर्जाची असतात त्याला द्वंद्व समास असे म्हणतात. आता सामासिक शब्दाचा विग्रह करण्याच्या पद्धतीवरून या समासाचे 3 प्रकार पडतात. म्हणजे द्वंद्व समासाचे जे काही विग्रह आपण करत असतो तर त्याच्यावरून 3 पोट प्रकार पडतात. कोणते आहेत तर ते आता काय करणार आहोत आपण पाहणार आहोत. तर पहा, द्वंद्व समासाचे जे 3 पोट प्रकार पडतात ते आहेत इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास. आता पहा, आपल्याला इथे इतरेतर द्वंद्व समासाची जी वैशिष्ट्ये आहेत तर ती पहिल्यांदा समजून घ्यायची की अर्थासाठी दोन्ही पदांची अपेक्षा असते. म्हणजे इथं दोन्ही पदं जी असतात सामासिक शब्दातील तर ती महत्वाची असतात. या समासाचा विग्रह करताना आणि व यांपैकी एक समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय वापरावे लागते. म्हणजे विटी दांडू, विटी आणि दांडू अशा पद्धतीनं आपल्याला हा इतरेतर द्वंद्व समास जो आहे तर त्याचा विग्रह जो आहे तर तो आणि व या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांनी करावा लागत असेल तर तो अर्थातच इतरेतर द्वंद्व समास असणार आहे. आता वैकल्पिक द्वंद्व समास जो आहे तर त्याचं काय वैशिष्ट्य आहे तर दोन्ही प्रधान पदांपैकी एकाचीच अपेक्षा असते. म्हणजे इथे आपल्याला जरी दोन्ही पदं महत्वाची असली तरी त्याच्यामध्ये आपल्याला एकाच कोणत्या तरी पदाची अपेक्षा केलेली दिसून येते. आता या समासाचा विग्रह करताना किंवा अथवा वा यांपैकी एक विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय वापरावं लागतं. उदाहरणार्थ खरे खोटे, खरे किंवा खोटे यातले एकाच कोणत्या तरी गोष्टीची अपेक्षा आपण केलेली आहे, खरं असू दे किंवा खोटं असू दे. म्हणजे इथं किंवा अथवा वा यांपैकी एका विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययाचा वापर आपल्याला जर सामासिक शब्दामध्ये करावा लागत असेल आणि दोन्ही पदांपैकी प्रधान पदांपैकी एकाचीच अपेक्षा तिथे व्यक्त झालेली असेल तर अर्थातच तो वैकल्पिक द्वंद्व समास असणार आहे. आता समाहार द्वंद्व समासाची वैशिष्ट्ये काय आहेत तर समासातील पदांचा विग्रह करताना
त्यातील मूळ पदांच्या बरोबर त्याच जातीच्या इतर पदार्थांचा वस्तूंचा समावेश केलेला असतो. जसं आपण बघितलं गप्पा गोष्टी वगैरे अशा पद्धतीनं. आता 2 पहा की समासात आलेल्या त्याच जातीच्या इतर वस्तूंच्या समुदायाला महत्त्व असते म्हणून हा समास एकवचनी असतो. आता जर अंथरूण पांघरूण असा सामासिक शब्द असेल तर अंथरण्यासाठी व पांघरण्यासाठी लागणाऱ्या वस्तू व इतर वस्तू की जे आपल्याला झोपताना लागत असतात तर अशा पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टींचा समावेश अंथरूण पांघरुणामध्ये होतो. आणि अशा प्रकारचे जे काही सामासिक शब्द असतील तर तो अर्थातच समाहार द्वंद्व समास असणार आहे. आता आपण इथे पुन्हा एकदा हा तिन्ही पोट प्रकारांचा भाग जो आहे तो उदाहरणांच्या द्वारे समजावून घेऊया. पहा इथे आई वडील असा शब्द असेल तर आई आणि वडील इतरेतर द्वंद्व समास. स्त्री पुरुष, स्त्री व पुरुष इतरेतर द्वंद्व समास. आता इथे आपल्याला आणि व या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग केलेला दिसतो आणि म्हणून इथे इतरेतर द्वंद्व समास आपल्याला झालेला लक्षात येतो. खरे खोटे, खरे किंवा खोटे वैकल्पिक द्वंद्व समास. आणि 10-12, 10 किंवा 12 इथे विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग केलेला आहे किंवाने आणि म्हणून इथे वैकल्पिक द्वंद्व समास इथे झालेला आहे. खाणे पिणे वगैरे हा समाहार द्वंद्व समास आहे. गप्पा गोष्टी वगैरे हाही समाहार द्वंद्व समास आहे. आता इतरेतर द्वंद्व समास जो आहे तर त्याची उदाहरणं आपण पाहूया. पहा इथे सामासिक शब्द आणि इतरेतर द्वंद्व समासाची ही उदाहरणं दिलेली आहेत. बहीण भाऊ, बहीण आणि भाऊ अर्थातच इतरेतर द्वंद्व समास. आई वडील, आई आणि वडील इतरेतर द्वंद्व समास. नाक डोळे, नाक आणि डोळे इतरेतर द्वंद्व समास. सुंठ साखर, सुंठ आणि साखर इतरेतर द्वंद्व समास. कृष्ण अर्जुन, कृष्ण आणि अर्जुन इतरेतर द्वंद्व समास. विटी दांडू, विटी आणि दांडू इतरेतर द्वंद्व समास. कुलूप किल्ली, कुलूप आणि किल्ली इतरेतर द्वंद्व समास. स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष इतरेतर द्वंद्व समास. आता आपण वैकल्पिक द्वंद्व समासाची उदाहरणं पाहूया म्हणजे हाही समास तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. पहा बरे वाईट, बरे किंवा वाईट वैकल्पिक द्वंद्व समास. सत्यासत्य, सत्य किंवा असत्य वैकल्पिक द्वंद्व समास. 4-5, 4 किंवा 5 वैकल्पिक द्वंद्व समास. 3-4, 3 किंवा 4 वैकल्पिक द्वंद्व समास. खरे खोटे, खरे किंवा खोटे वैकल्पिक द्वंद्व समास. अशा पद्धतीने आपल्याला वैकल्पिक द्वंद्व समासाची उदाहरणं लक्षात घेता येतात. आता समाहार द्वंद्व समासाची उदाहरणं पाहूया. पहा इथे समाहार द्वंद्व समास. अंथरूण पांघरूण, अंथरूण पांघरूण वगैरे समाहार द्वंद्व समास. भाजीपाला, भाजीपाला वगैरे समाहार द्वंद्व समास. कपडा लत्ता, कपडा लत्ता वगैरे समाहार द्वंद्व समास. अन्न पाणी, अन्न पाणी वगैरे समाहार द्वंद्व समास. पाला पाचोळा, पाला पाचोळा वगैरे समाहार द्वंद्व समास. केर कचरा, केर कचरा वगैरे समाहार द्वंद्व समास. अशा पद्धतीने आपल्याला द्वंद्व समासाचे हे तीनही पोट प्रकार व्यवस्थितरित्या समजून घेता येतात आणि कोणताही सामासिक शब्द आला तर त्याचा प्रकार आपल्याला ओळखता येणार आहे. आता आपल्याला ह्या द्वंद्व समासावरची एक कृती इथं दिलेली आहे ती आपल्याला पूर्ण करायची आहे. पहा इथे समासाचा विग्रह दिलेला आहे माय आणि लेकरे. अर्थातच हा सामासिक शब्द माय लेकरे असा आहे आणि हा कुठला समास असणार आहे तर इतरेतर द्वंद्व समास. इष्टानिष्ट, आता इष्ट किंवा अनिष्ट वैकल्पिक द्वंद्व समास. आता इथे आपल्याला समाहार द्वंद्व समासाचं उदाहरण द्यायचं आहे. गप्पा गोष्टी वगैरे समाहार द्वंद्व समास. आता समजा लहान किंवा मोठे असेल तर लहान मोठे असा सामासिक शब्द होईल आणि वैकल्पिक द्वंद्व समास हा त्याचा प्रकार असेल. घरदार वगैरे अर्थातच समाहार द्वंद्व समास. आता इतरेतर द्वंद्व समासाचं उदाहरण द्यायचं आहे. आपण स्त्री पुरुष हे उदाहरण घेऊ आणि स्त्री व पुरुष इतरेतर द्वंद्व समास अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण करता येईल. भले बुरे, भले किंवा बुरे वैकल्पिक द्वंद्व समास. आणि कुलूप आणि किल्ली इतरेतर द्वंद्व समास. अशा पद्धतीनं आपल्याला हाही स्वाध्याय जो आहे तर तो आपण पूर्ण केलेला आहे. आता आपण शेवटचा जो समासाचा मुख्य प्रकार आहे तर तो अभ्यासणार आहोत, बहुव्रीही समास. आता पहा विद्यार्थी मित्र हो, इथे आपल्याला एक छोटीशी कृती दिलेली आहे की खालील उदाहरणे अभ्यासा व त्यातील सामासिक शब्द अधोरेखित करा. पहिलं वाक्य आहे कृष्णा हा माझा 6 अध्यायी आहे. अर्थातच 6 अध्यायी हा सामासिक शब्द आहे आणि 6 अध्यायीचा विग्रह काय, जो माझ्या सह अध्ययन करतो असा तो, अर्थातच कृष्ण.
काल रात्री आमच्या परिसरात नीरव शांतता होती. अर्थातच इथे नीरव हा सामासिक शब्द आहे आणि त्याचा विग्रह येईल अजिबात आवाज नसतो अशी अर्थातच ती शांतता. आता तिसरं वाक्य आहे, रावणाला दशमुख असेही संबोधले जाते. तर दशमुख हा काय आहे, सामासिक शब्द आहे आणि दशमुख म्हणजे 10 मुखे आहेत ज्याला असा तो रावण. अशा पद्धतीने आपल्याला या सामासिक हे सामासिक शब्दही ओळखता आलेले आहेत आणि त्यांचा विग्रह जो आहे तोही आपण केलेला आहे. आता यावरून आपल्याला बहुव्रीही समासाची वैशिष्ट्ये लक्षात येतात की दोन्ही पद महत्वाचे नसून या दोन्ही पदांशिवाय तिसऱ्याच एका पदाचा बोध होतो. म्हणजे इथे आपण जर बघितलं तर ही जी काही उदाहरणं होती याच्यामध्ये दोन्ही पद महत्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध झालेला आपल्याला दिसून आलेला आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे, हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असतो आणि हा जो काही सामासिक शब्द असणार आहे तर तो अर्थातच ज्या पदाचा आपल्याला बोध होतो ही दोन्ही पद सोडून त्याचं एक प्रकारे हे विशेषण म्हणून काम करत असतो हा सामासिक शब्द. तिसरं वैशिष्ट्य, या सामासिक शब्दाचा विग्रह करताना गाळलेली पदे योजावी लागतात आणि याचा विग्रह जो आहे या सामासिक शब्दाचा करताना गाळलेली मधली जी पदं आहेत तर ती आपल्याला विग्रह करताना घ्यावीच लागतात, त्याशिवाय आपल्याला त्या सामासिक शब्दाचा अर्थ लागत नाही. आता उदाहरणार्थ पहा, निष्कलंक, नाही कलंक ज्याला अशी ती व्यक्ती कोणीही असू दे. नीलकंठ, निळा आहे कंठ ज्याचा असा तो, अर्थातच शंकर. म्हणजे इथं दोन्ही पद महत्वाची नाहीत, तिसऱ्याच पदाचा बोध झालेला आहे. शिवाय विग्रह करत असताना गाळलेली पदं जी आहेत ती आपल्याला घ्यावी लागतात, त्याशिवाय या सामासिक शब्दाचा अर्थ पूर्ण होत नाही. आता यावरून आपल्याला बहुव्रीही समासाची व्याख्या जी आहे तर ती लक्षात येईल की ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्वाची नसून या दोन पदांशिवाय तिसऱ्याच एका पदाचा बोध होतो व दिलेला सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असते तेव्हा बहुव्रीही समास होतो. म्हणजे अशा प्रकारे इथं सामासिक जो काही शब्द दिलेला असेल बहुव्रीही समासामधला तर तो सामासिक शब्द जो आहे तर तो अर्थातच त्या ठिकाणी त्याच्यामधली दोन्ही पदं महत्वाची नसतात तर त्यातून तिसऱ्याच पदाचा आपल्याला बोध होत असतो आणि हा जो काही सामासिक शब्द असेल तर तो त्या तिसऱ्या पदाचं एक प्रकारे विशेषणाचं काम करत असतो आणि यालाच आपण बहुव्रीही समास असं म्हणतो. आता आपण या सामासिक शब्दावरील म्हणजे बहुव्रीही समासाचा हा जो भाग आपण समजून घेतला तर त्याच्यावरची एक कृती जी आहे ती आपण इथे आता पाहणार आहोत. पहा, इथे आपल्याला विग्रह दिलेला आहे, निघून गेले आहेत प्राण ज्याचे असा तो, अर्थातच निष्प्राण. निरस, अर्थात त्याचा विग्रह असा होईल, निघून गेला आहे ज्यातून रस असे ते, अर्थातच ते निरस. प्रमाणासह आहे जे ते, अर्थात सप्रमाण. गोपाल, याचा विग्रह येईल जो गायी पालन करतो असा तो. माशासारखे आहेत डोळे जिचे असे ती, अर्थातच मीनाक्षी. आणि षडानन, याचा विग्रह येईल 6 आनन म्हणजेच मुख्य आहेत ज्याला असा तो, त्याला आपण षडानन असं म्हणतो. आता या बहुव्रीही समासाची जी इतर उदाहरणं आहेत तर ती आपण समजून घेतली तर आपल्याला हा बहुव्रीही समास नक्कीच लक्षात येईल. चला मग आपण इतर उदाहरणं जी आहेत बहुव्रीही समासाची ती कोणती आहेत ते पाहूया. पहा, इथे आपण गजानन हा शब्द घेऊया की इथे विग्रह काय येईल, गजाचे म्हणजेच हत्तीचे आहे आनन म्हणजेच तोंड ज्याला असा तो, अर्थातच गणेश. आणि समासाचं नाव बहुव्रीही समास. लंबोदर, लंब म्हणजेच मोठे आहे उदर पोट ज्याचे असा तो, गणेश. बहुव्रीही समास. चक्रपाणी, चक्र आहे पाणीत म्हणजेच हातात ज्याच्या तो, विष्णू. बहुव्रीही समास. भालचंद्र, चंद्र आहे भाळी म्हणजेच कपाळावर ज्याच्या असा तो, अर्थात शंकर. बहुव्रीही समास. पितांबर, पित म्हणजेच पिवळे आहे, अंबर म्हणजे वस्त्र असा तो, अर्थात विष्णू. बहुव्रीही समास. अनाथ, नाही नाथ ज्याला असा तो, अर्थातच त्याला आपण अनाथ म्हणतो. बहुव्रीही समास. अनंत, नाही अंत ज्याला असा तो, अर्थात परमेश्वर. बहुव्रीही समास. अखंड, नाही खंड ज्याला असे ते. बहुव्रीही समास. कमलनयन, कमळासारखे आहेत डोळे ज्याला असा तो, अर्थातच श्रीराम. चौकोन, 4 आहेत कोण ज्याला असा तो, अर्थातच बहुव्रीही समास. चतुर्भुज, 4 आहेत भुजा म्हणजे हात ज्याला असा तो. बहुव्रीही समास. जितेंद्रिय, जित म्हणजे जिंकली आहेत इंद्रिये ज्याने असा तो, अर्थातच जितेंद्रिय. लक्ष्मीकांत, लक्ष्मीचा जो कांत म्हणजेच नवरा तो, त्या बहुव्रीही समास. प्राप्त धन, प्राप्त आहे धन ज्यास तो, अर्थातच बहुव्रीही समास. कृतकार्य, कृत म्हणजे केले आहे कार्य ज्याने तो.
बहुव्रीही समास. निर्धन, निर्गत म्हणजे गेले आहे धन ज्याच्यापासून तो बहुव्रीही समास. भीमादी, भीम आदी आहे ज्यात तो म्हणजेच पांडव बहुव्रीही समास. निरस, नाही रस ज्यात ते अर्थातच काव्य बहुव्रीही समास. सादर, आदराने सहित असा जो अर्थात त्याला आपण नमस्कार म्हणतो बहुव्रीही समास. सहकुटुंब, कुटुंबाने सहित असा जो तो गृहस्थ त्याला बहुव्रीही समास असा आपण म्हणतो. विश्वंभर, विश्वात भरून राहिला आहे असा जो असा तो म्हणजेच परमेश्वर बहुव्रीही समास. निळकंठ, निळा आहे कंठ ज्याचा असा तो शंकर. निर्बल, निघून गेले आहे बळ ज्याचे असा तो त्याला आपण निर्बल म्हणतो. निर्बुद्ध, नाही बुद्धी ज्याला असा तो अर्थातच हा सामासिक शब्द बहुव्रीही समास. आपण ही सगळी उदाहरणं बहुव्रीही समासाची पाहतो आहोत. सत्यव्रत, सत्य आहे ज्याचे व्रत असा तो अर्थातच भीष्म बहुव्रीही समास. पद्मनाभ, पद्म आहे नाभीत म्हणजे बेंबीत ज्याच्या तो अर्थातच विष्णू बहुव्रीही समास. सहर्ष, हर्षासहित आहे असे ते बहुव्रीही समास. आणि पांडुरंग, पांडुर आहे ज्याचा रंग असा तो विठ्ठल बहुव्रीही समास. अशा पद्धतीनं आपण या बहुव्रीही समासाची ही सगळी उदाहरणं जी आहेत तर ती समजून घेतलेली आहेत. विद्यार्थी मित्रहो, समास हा घटक माझ्या परीनं मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच तुम्हाला हा घटक पूर्णपणे समजलेला असेल. आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसहित पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.